पाकिस्तानची विमानं आपल्या हद्दीत प्रवेश करू शकत नाहीत. त्यांच्या बोटी आपल्या पाण्यात येऊ शकत नाहीत. त्यांच्याशी व्यापार पूर्णपणे थांबवण्यात आलाय. मग आपण कोणत्या परिस्थितीत पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणार? जेव्हा आपण म्हणतो की पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही, मग क्रिकेट मॅच कशी खेळणार? AIMIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचं हे वक्तव्य. ओवेसी यांनी ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेत लोकसभेत बोलताना हे भाषण केलं. येत्या सप्टेंबर महिन्यात UAE मध्ये एशिया कप खेळवला जाणार आहे. 26 जुलैला या स्पर्धेचं वेळापत्रक जारी करण्यात आलं. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात मॅच होणार आहे. पण या मॅचवरून आता मोठा वाद निर्माण झालाय. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबत असलेले सगळे संबंध तोडून टाकले. राजदूत माघारी बोलवले. सिंधू जल करारही रद्द केला. पण असं असलं तरी भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या क्रिकेट मॅचवर ब्रेक लागलेला नाही. काही दिवसांपूर्वीच वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंड्स या स्पर्धेत भारताच्या माजी खेळाडूंनी पाकिस्तान विरुद्ध खेळायला नकार दिला होता. पण आता एशिया कप मध्ये मात्र भारत पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. या मागचं नेमकं कारण काय आहे? एवढं सगळं होऊ नये भारतावर पाकिस्तान विरुद्ध खेळण्याचा नाईलाज का ओढवलाय? भारत पाकिस्तान विरुद्ध खेळायला तयार का होतोय? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. नुकतीच 24 जुलैला ढाका इथं एशियन क्रिकेट काउन्सिलची बैठक पार पडली. या बैठकीनंतर एशिया कपच्या तारखा निश्चित करण्यात आल्या. या टाइम टेबलनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 सप्टेंबरला UAE मध्ये मॅच होणार आहे. तर सगळं काही व्यवस्थित राहिलं तर भारत आणि पाकिस्तान स्पर्धेत 3 वेळा आमने सामने येऊ शकतात. तसं पाहिलं तर भारत या स्पर्धेचा होस्ट आहे. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावामुळे या दोन देशांमधल्या मॅचेस 2027 पर्यंत तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा निर्णय झालाय. स्पर्धेत एकूण 8 टीम सहभागी झाल्या आहेत. त्यांची 4-4च्या 2 गटात विभागणी करण्यात आली आहे. ग्रुप ए मध्ये भारत आणि पाकिस्तानसह UAE आणि ओमान हे देश आहेत. तर ग्रुप बी मध्ये श्रीलंका, बांगलादेश, हाँगकाँग आणि अफगाणिस्तान आहे. एशिया कप मध्ये भारत आणि पाकिस्तान 3 वेळा आमने सामने येऊ शकतात. लीग स्टेज नंतर दोन्ही ग्रुप मधल्या टॉप 2 टीम्स सुपर 4 साठी पात्र ठरतील. सुपर 4 मध्ये प्रत्येक टीम बाकीच्या 3 टीम्स सोबत एक मॅच खेळेल. त्यानंतर टॉप 2 टीम्स फायनल मध्ये जातील. त्यामुळे 14 सप्टेंबरच्या लीग स्टेज मधल्या मॅच नंतर भारत पाकिस्तान सुपर 4 मध्येही आमने सामने येण्याची शक्यता आहे. त्यात फासे व्यवस्थित पडले तर याच दोन टीम मध्ये फायनल मॅचही होऊ शकते. पण जेव्हापासून एशिया कपच्या तारखा जाहीर झाल्या तेव्हापासून भारतातल्या अनेकांनी या विरोधात आवाज उठवला आहे. जर भारतानं पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट मॅच खेळली तर संपूर्ण देशात संतापाचं वातावरण निर्माण होईल, असं भारताचा अंडर-19 वर्ल्ड कप विजेता श्रीवत्स गोस्वामी यानं म्हणलंय. आता ओवेसी यांनी संसदेत सुद्धा हा मुद्दा मांडलाय. पण या विरोधानंतरही भारत एशिया कप मध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. एवढंच नाही तर अलीकडेच भारत सरकारनं पाकिस्तानच्या हॉकी टीमला वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या एशिया कप आणि ज्युनियर वर्ल्ड कप मध्ये भाग घेण्याची परवानगी दिली आहे. आता या मागचं नेमकं कारण काय आहे हे बघूया. भारत पाकिस्तान विरुद्धच्या मॅच मधून बॉयकॉट करत नाहीये. या मागचं मुख्य कारण आहे ते म्हणजे 2036चं ऑलिम्पिक. 2028चं ऑलिम्पिक अमेरिकेतल्या लॉस एंजेलिस इथं होणार आहे. त्यानंतर 2032चं ऑलिम्पिक ऑस्ट्रेलियातल्या ब्रिस्बेन इथं होईल. पण 2036च्या स्पर्धेचं आयोजक कोण असेल हे अद्याप ठरलेलं नाही. भारताला या स्पर्धेचं यजमानपद मिळवायचं आहे. 2036च्या ऑलिम्पिक स्पर्धेचं होस्टिंग भारताला मिळावं यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. पण जर भारतानं आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळायला नकार दिला किंवा भारतात होणाऱ्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानला प्रवेश नाकारला तर भविष्यात भारताची ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धांचं आयोजन करण्याची संधी धोक्यात येऊ शकते. यामुळे दोन देशांमध्ये एवढा तणाव असताना सुद्धा भारतानं पाकिस्तानी खेळाडूंना आपल्या देशात खेळण्याची परवानगी दिली आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच भारताच्या क्रीडा मंत्रालयानं याची पुष्टी केली होती. मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की भारत पाकिस्तान सोबत बायलॅटरल सिरीज खेळत नसला तरी पाकिस्तानी खेळाडूंना मल्टीनेशन स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी भारतात येण्यापासून रोखलं जाणार नाही. आता भारताच्या या भूमिकेमागे सरकारची 2036च्या ऑलिम्पिकचं आयोजन करण्याची महत्वाकांक्षा असल्याचं बोललं जाते. आंतरराष्ट्रीय खेळांचं नियंत्रण करणाऱ्या ऑलिम्पिक चार्टरमध्ये स्पष्टपणे म्हणलंय की कोणत्याही खेळाडूला त्याचा वंश, धर्म किंवा राजकीय मुद्द्याच्या आधारे स्पर्धेत खेळण्यापासून रोखता येणार नाही. ऑलिम्पिक चार्टरच्या नियम 44 द्वारे असा भेदभाव करण्यापासून रोखलं जातं. ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धांचं आयोजन करणाऱ्या कोणत्याही देशानं याचं पालन करणं आवश्यक असतं. दोन देशांमधले संबंध कितीही ताणलेले असले तरी खेळांच्या स्पर्धा या राजकीय हस्तक्षेपापासून लांब राहिल्या पाहिजेत, असं या मागचं तत्व आहे. आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांबाबतचे हे नियम फॉलो न केल्याचा फटका भारताला आधीच बसला आहे. झालं असं होतं की 2019 मध्ये नवी दिल्ली इथं झालेल्या
ISSF शूटिंग वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतानं पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा नाकारला होता। याचा परिणाम असा झाला की आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं या स्पर्धेद्वारे ऑलिम्पिक पात्रतेचा दर्जा काढून टाकला। तसंच भविष्यात भारतात स्पर्धेचं आयोजन करण्याच्या चर्चाही स्थगित करण्यात आल्या। याशिवाय IOCनं भविष्यात भारतात होणाऱ्या स्पर्धांमधून कोणत्याही खेळाडूवर बंदी घातली जाणार नाही याची लेखी हमीही मागितली होती। या घटनेच्या एका वर्षाआधी भारतानं महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी कोसोवो देशाच्या बॉक्सर्सना व्हिसा नाकारला होता। त्यावेळीही भारतावर अशाच प्रकारची टीका झाली होती। आता या मुद्द्यावरून अशा प्रकारचे परिणाम भोगणारा भारत हा काही एकमेव देश नाही। 2019 मध्ये इस्रायली खेळाडूंना प्रवेश नाकारल्यामुळे मलेशियानं वर्ल्ड पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपचं यजमानपद गमावलं होतं। तर त्यापूर्वी 2009 मध्ये वर्ल्ड टेनिस असोसिएशननं दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये इस्रायली खेळाडूला प्रवेश नाकारल्याबद्दल आयोजकांना दंड ठोठावला होता। अलीकडेच फिफानं इंडोनेशियाकडून अंडर-20 विश्वचषकाचं यजमानपद काढून घेतलं, कारण त्यांना इस्रायलच्या मॅचेसचं आयोजन करायचं नव्हतं। अमेरिका सुद्धा याला अपवाद नाही। डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष बनल्यानंतर अमेरिकेनं अनेक देशांच्या नागरिकांवर प्रवासाची बंदी घातली असली तरी त्यांनी 2026चा फिफा वर्ल्ड कप आणि 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी यात सूट दिली आहे। या सगळ्या केसेसमध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांकडून एकच मेसेज देण्यात आला, तो म्हणजे यजमान देशानं सर्व खेळाडूंना स्पर्धेमध्ये प्रवेश द्यावा। आता भारताची 2036चं ऑलिम्पिक आयोजित करण्याची इच्छा आहे, पण जर भारतानं राजकीय मुद्द्यावरून पाकिस्तानच्या खेळाडूंना प्रवेश नाकारला तर भारताचा यजमानपदाचा दावा कमजोर पडू शकतो। ऑक्टोबर 2023 मध्ये मुंबईत झालेल्या IOCच्या एका सत्रादरम्यान IOCनं म्हणलं होतं की जे देश राजकीय कारणांमुळे खेळाडूंना स्पर्धेत प्रवेश देत नाहीत त्यांच्या ऑलिम्पिक आयोजित करण्याच्या प्लॅन्सना धोका निर्माण होऊ शकतो। क्रीडा मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही यावर प्रतिक्रिया दिली आहे। जर आपल्याला मोठ्या जागतिक स्पर्धांचं आयोजन करण्यास सक्षम असलेला देश म्हणून स्वतःला सिद्ध करायचं असेल तर आपण कोणत्याही देशातल्या खेळाडूंना येण्यापासून रोखू शकत नाही। बायलॅटरल सिरीजचा विषय वेगळा असतो, त्यामध्ये आपण पाकिस्तानला नेहमीच टाळू शकतो असं या अधिकाऱ्यानं म्हणलंय। यावरून एक गोष्ट क्लिअर होते, ती म्हणजे भारत पाकिस्तान विरुद्ध बायलॅटरल सिरीज न खेळण्याचा निर्णय घेऊ शकतो, पण आंतरराष्ट्रीय संस्थांद्वारे नियंत्रित होणाऱ्या स्पर्धांमध्ये भारत पाकिस्तानचा प्रवेश रोखू शकत नाही। असं केलं तर याकडे आंतरराष्ट्रीय क्रीडा नियमांचं उल्लंघन म्हणून पाहिलं जाईल। यामुळेच भारतानं या वर्षाच्या शेवटी मायदेशात होणाऱ्या हॉकीच्या एशिया कप आणि ज्युनियर वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानी खेळाडूंना सहभागी होण्याची परवानगी दिली आहे। आता भारत हा क्रिकेटच्या एशिया कपचाही आयोजक आहे। 2028 पासून क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आलाय। त्यामुळे जर भारतानं एशिया कपसाठी पाकिस्तानला परवानगी नाकारली तर ते ऑलिम्पिक चार्टरच्या नियमांचं उल्लंघन होईल आणि यामुळे भारताच्या 2036च्या ऑलिम्पिक स्पर्धांचं आयोजन करण्याच्या महत्त्वाकांक्षेलाही मोठा धक्का बसू शकतो। यामुळे यापासून वाचण्यासाठीच भारतानं एशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळण्याची तयारी दाखवल्याची चर्चा आहे। आता भारत पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रवेशाची परवानगी तर नाकारू शकत नाही। मग अशा परिस्थितीत काय करता येऊ शकतं, तर भारतीय टीम पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमधून माघार घेऊ शकते। या परिस्थितीत पाकिस्तानला विजयी घोषित केलं जाईल। आता भारत एशिया कप सारख्या स्पर्धांमध्ये हे करू शकतो, पण ऑलिम्पिक सारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये हे करणं शक्य आहे का, हेही महत्त्वाचं आहे। अद्याप सरकारकडून यावर प्रतिक्रिया आलेली नाही। सरकारनं सध्या तरी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे। आता येणाऱ्या काळात यावर काय निर्णय होतो, भारत आणि पाकिस्तान यांच्यात ठरल्याप्रमाणे मॅच होते की भारत स्पर्धेतूनच माघार घेतो, या सगळ्यात जयशहा अध्यक्ष असलेली ICC आणि त्यांचा बऱ्यापैकी होल्ड असलेली ACC काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? भारतानं पाकिस्तान विरुद्ध खेळायला हवं का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।